नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 42 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की ट्रेडिंग करू की नको करू, ट्रेडिंगमध्ये किती दिवस असा लॉस करत बसणार आहे, प्रॉफिटेबल कधी मी होणार आहे, ह्या गोष्टींचा मला काय फायदा आहे. बाकीच्यांचं रील्स बघून मी ट्रेडिंगमध्ये आलो खरं, कारण माझा इथं सर्वायवलच होईना झालाय. काय करू मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी 2014 नंतर माझ्या आयुष्यात बऱ्याच उलटापालट गोष्टी घडल्या. त्यानंतर मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं, फिल्म इंडस्ट्री, सिरियल. त्यानंतर स्वतःचं सलून मी डेव्हलप केलं. रंकाळा याच्या ठिकाणी पहिलं युनिसेक्स सलून मी चालू केलं. त्यामध्ये माझं मी नाव कमावलं. फायर हेअरस्टाईलिस्ट म्हणून मी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर फेमस झालो. पेपरला माझे आउटलेट आले, मला पुरस्कार मिळाला. सगळं अगदी सुरळीत चालू होतं. हे चालू असताना त्याच्या मागे माझं ट्रेडिंग पण चालू होतं. परंतु ज्यावेळी लॉकडाऊन पडलं त्यावेळी खऱ्या अर्थानं माझं ट्रेडिंग पुढे आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे गेल्या. म्हणून मी सांगतोय की ट्रेडिंगमध्ये यायचं असेल तर फिक्स इन्कम असणं खूप गरजेचं आहे. कारण का ट्रेडिंग सुरुवातीला लॉसच देतं आणि तो लॉस मी कशातनं भरून काढला, माझ्या मेकअप आणि सलूनच्या इन्कममधनं. आता तसा तुमच्याकडे इन्कम आहे का जो ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला होणारा लॉस बेअर करण्यासाठी? तसा असेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये या. डायरेक्ट पहिलाच ट्रेडिंगमध्ये काही इन्कम नसताना घरातल्यांचं पैसे, कोणाचं पैसे घेऊन ट्रेडिंगमध्ये येत असाल तर ते साफ चुकीचं आहे. माझ्यासोबत ते बॅकअपला माझा बिझनेस होता आणि आत्ता पण तो माझ्याकडे बिझनेस आहे. माझ्या फावल्या वेळेत मी तो करतो. तसं तुमच्याकडे काय आहे का, तरच तुम्ही या गोष्टीमध्ये या. आता मित्रांनो, ट्रेडिंग म्हणजे त्या बांबू ट्री सारखं आहे. सुरुवातीला त्याच्याला पाणी द्यावं लागतं आणि एक वेळ अशी येते की तिथून ते कंटिन्युअसली ग्रो करतं. तसंच आहे. लॉकडाऊन नंतर मी फुल टाइम ट्रेडर झालो. त्याच्यामध्ये माझ्याकडनं काय काय चुका झाल्या, माझ्यावर सायकोलॉजिकल काय काय इम्पॅक्ट झाला, ते सगळं म्हणजे ही ट्रेडिंग सायकोलॉजी सिरीज आहे. आणि माझा अनुभव ह्या सिरीजमधून तुम्हाला मी शेअर करतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय की मी ज्या चुका केल्या त्या चुका मी तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये सांगत आहे. आणि मला वेळ लागला. मी नेहमी एका सेटअपच्या मागं होतो की मला असा कुठला तर सेटअप मिळावा जो युनिव्हर्सल असेल. इक्विटी, FNO, कमोडिटी, फॉरेक्स ह्या सगळीकडे चालणारा. आणि तो सेटअप मला बऱ्याच वर्षाच्या मेहनतीनंतर मिळाला आणि म्हणून मी माझी एक वाटचाल चांगल्या पद्धतीने झाली. मी तुम्हाला आधीच्या रीलमध्ये पण सांगितलं की एंट्री घेतल्यानंतर मार्केट स्टॉप लॉस हिट करायचं. ते स्टॉप लॉस हिट का करतं ह्याचं कारण शोधलं आणि त्याच हिशोबाने माझा सेटअप बनवला. त्यामुळे माझी जर्नी प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाली. मित्रांनो, मी जास्त सायंटिफिक वेनं मार्केटला बघितलं. जे बाकीची लोक बघत नाहीत ते मी बघितलं, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये आलाय तर वेळ हा द्यावा लागणार. ठराविक वेळ दिल्यानंतरच तुमची जर्नी प्रॉफिटेबल होणार. मार्केटला वाचायला शिका, कॅन्डलवर फोकस करा, कॅन्डल सायकोलॉजी समजून घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची जर्नी चालू होणार आहे, जशी माझी चालू झाली. मित्रांनो, मी इंस्टाग्रामला बऱ्यापैकी लेट न आलो, परंतु आत्ता आलोय तर मी सगळ्यांना नक्की सहकार्य करेन. थँक्यू सो मच.